गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? बरेच राहा. लसूण सोलते, इशूला डाळ टाकायची शिजायला. सॉरी, तडका देते डाळीला. कामं तशी माझी झालीत बऱ्यापैकी, फक्त डाळ टाकायची. चपात्या सकाळीच बनवून घेतल्या, सकाळी पाणी येतं म्हणून सकाळी सगळं बनवून घेते. चपाती वगैरे भाजी लेटच बनवते. आता डाळ टाकते. चला मग राजस्थान बद्दल काही गोष्टी सांगते मी तुम्हाला, ज्या मला आवडल्यात. काही गोष्टी आवडल्यात, काही गोष्टी नाही आवडल्यात. तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही ट्रेननी गेलो. बांद्र्यावरून ट्रेन पकडली होती. पहिले दादरवरून आम्ही टॅक्सी करून बांद्र्याला गेलो. बांद्र्यावरून अरवली म्हणून ट्रेन आहे 9ची, ती आम्ही ट्रेन पकडली. खूप लेट झाला होता आम्हाला ट्रेन पकडायला, पण तरी कसं तरी लवकर आलो पळत पळत. टॅक्सीवाल्याची कृपा की त्याच्यामुळे आम्हाला गाडी भेटली, थँक्यू. नाहीतर आमची गाडी गेली असती, आम्हाला रिटर्न यावं लागलं असतं. सगळे तिकीटचे पैसे वेस्ट केले असते. पण बोलतात ना, जे बोलतात ना की बुलावा असतो जो खाटूश्यामवाल्या बाबांकडून, तो आमच्यासाठी होता. म्हणून आम्हाला त्यांनी तिकडे बोलवलं आणि आमची ट्रेन आम्हाला टायमावर भेटली. तर ट्रेनमध्ये रात्रीच बसलो होतो 9 वाजता, म्हणून मग टाइमपास तर काही झालाच नाही एवढा. रात्री झोपलो, पण डायरेक्ट दुपारी मग दिवसभर असंच रील बनव, फोटो काढ, हे कर ते कर चालू होतं. मग सकाळी आम्ही 7:30ला काहीतरी रिंगस स्टेशन आहे, त्या स्टेशनवर उतरलो आम्ही. रिंगस, मग तिकडनं आम्ही परत एक रिक्षा केली आणि रिक्षा करून हॉटेलवर गेलो. राजस्थानला जिथे म्हणजे रिंगसला आम्ही जिथे हॉटेल बुक केलं, खूप छान होती, सोय वगैरे खूप छान होती, सगळं छान होतं. मग रात्र आम्ही तिकडे काढली, नाचलो वगैरे, जेवण वगैरे केलं आणि झोपलो. ते डायरेक्ट सकाळी उठलो आणि सकाळी लवकरच उठलो. 5-5:30ला उठलो असेल आम्ही. लवकर उठून आम्हाला खाटूश्यामला जायचं होतं, कारण की नंतर गर्दी होते भरपूर, म्हणून आम्ही लवकर उठलो होतो. सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या, पटापट आंघोळी केल्या आणि एक क्रुझर बुक केली आम्ही. क्रुझर बुक केली आणि डायरेक्ट खाटूश्यामला गेलो आम्ही. खाटूश्यामला गेलो. खाटूश्यामचं दर्शन खूप छान झालं. जरा पण गर्दी नव्हती. तुम्हाला जायचं असेल तर लवकर जात जा, कारण की लवकर गेलं तर गर्दी खूप कमी होती. आम्ही खाटूश्यामला दर्शन करून जेव्हा आम्ही श्यामकुंडाकडे गेलो, श्यामकुंडाचं पण आमचं चांगलंच दर्शन झालं. श्यामकुंडातून जसं आम्ही बाहेर आलो, तशी एवढी गर्दी त्या खाटूश्यामच्या मंदिरात जाण्यासाठी, खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. मग रिटर्न माणूस त्या ठिकाणी जायला किंवा तिकडून जाऊन बाहेर येण्यासाठी 1-1.5 तास लागेल, एवढी गर्दी होती. आम्ही लवकर गेलो म्हणून आम्हाला खाटूश्यामचं दर्शन चांगलं भेटलं. श्यामकुंडात सुद्धा आम्ही जाऊन आलो. तिकडनं बाहेर आलो. थोडं तिकडे असं बोलतात, म्हणजे असं श्यामकुंडाच्या समोर अशी एक जागा आहे की तिकडे घर बनवायचं असतं. ते घर बनवलं का आपलं स्वतःचं घर होतं, असं असतं. मग स्वतःचं घर बनवण्यासाठी, म्हणजे स्वतःचं घर व्हावं म्हणून तिकडे एक असं छोटंसं घर, दगडांचं विटांचं असं दगड वगैरे असतात, ते बनवायचं असतं. त्याच्याने आपली इच्छा पूर्ण होते असं बोलतात. आता मी तर घर बांधून आली, आता होते का नाही ते देवांच्या भरोसे. मग नंतर तिकडनं आम्ही ते झालं, नाश्ता वगैरे केला. परत आम्ही गाडीत बसलो. गाडी पकडून आम्ही डायरेक्ट सालासर बालाजी. मग सालासर बालाजीचं पण दर्शन खूप छान झालं. नंतर पुढे मग अंजनी माता मंदिर, परत श्री बालाजीचं मंदिर, अजून रामकृष्णाचं मंदिर, खूप सारे मंदिर आम्ही फिरलो. तो दिवस आमचा तसाच गेला. राजस्थान बघायला गेलं तर खूप छान आहे, फिरण्यासारखं पण चांगलं आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे राजस्थानची का ते कॉस्टली नाही आहे. राजस्थान आणि जयपूरमध्ये जर बघायला गेलं, जयपूर प्रचंड कॉस्टली आहे, म्हणजे खूप महाग आहे. तिकडे जिथे राजस्थानमध्ये जी गोष्ट 5 रुपयाला भेटत असेल ना, तिथे ती 4 पटीने भेटते, म्हणजे 20 रुपयाला ती गोष्ट तिकडे जयपूरला भेटते. आम्ही अनुभवलं आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय आम्ही. ज्याच्याकडे पैसे आहेत तो नक्कीच जाऊ शकतो. मी ब्लॉगमध्ये दाखवलंय किती कॉस्टली आहे किती नाही ते सांगितलंय, म्हणजे तसं ब्लॉगमध्ये तुम्ही नक्की जाऊन चेक करा एकदा ब्लॉग. त्याच्यानंतर आम्ही परत मग हॉटेलवर आलो रिटर्न. आम्हाला यायला तरी नाही बोललं तरी 8:30-9 वाजले असतील घरी म्हणजे सॉरी हॉटेलवर यायला. हॉटेलवर आलो, परत जी रुटीन जेवण वगैरे केलं, झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलो, परत जयपूरसाठी निघालो. जयपूरसाठी जायला आम्हाला 2-1 तास लागले. जिथे आम्ही थांबलो होतो त्या ठिकाणावरून जायला आम्हाला 1.5-2 तास लागले. आणि मग पुढे आम्ही जयपूर मग हळूहळू सगळं फिरत होतो. पहिले आम्ही आमेरला गेलो. आमेर खूप मोठा महल आहे, पण प्रॉब्लेम एवढाच आहे का जिथे जा तिथे पैसे द्या, मगच तुम्हाला बघायला भेटेल. फ्रीमध्ये काहीच बघायला भेटणार नाही. कसं आहे ना, म्हणजे मी असं तुलना नाही करत काही गोष्टींची, पण मला एक सांगू वाटतं, असं म्हणजे सांगू वाटतं की मुंबईमध्ये अशी कोणती ठिकाणं नाही आहेत का तिथे तुम्ही पैसे द्या आणि मग आत बघायला जा, असं काही नाही. आणि जरी असले तरी किती पैसे, खूप तर खूप 50 रुपये, 20 रुपये, 30 रुपये असं तिकीट असतं. पण इकडे जे आमेरला महल बघायचं होतं आतमध्ये जे बघायला होतं, तिथे तुम्हाला एक पर पर्सन 100 रुपीज किंवा 200 रुपीज असं होतं. पण हे खूपच कॉस्टली झालं. मी त्यांच्या इकडच्या माणसांना विचारलं, म्हणजे राजस्थानच्या, की एवढं कॉस्टली काय. तर ते सांगतात की फॉरेनर्स वगैरे येतात ना, त्यामुळे जयपूर भरपूर कॉस्टली झाले, नाही तर एवढं कॉस्टली नव्हतं. पण हे चुकीची गोष्ट आहे, खूप महाग आहे जयपूर. ठीक आहे बघायला पैसे देऊ, पण 100 रुपये पर पर्सन. आणि आम्ही टोटल 12 जण होतो. माझ्या 2 पोरी पकडून 14 जण आम्ही टोटल होतो. 14 जणांचे 100 रुपयाचे जरी हिशोबाने बघितलं तर 1400 रुपये होतात. एवढे पैसे एकदम देणं म्हणजे पॉसिबल नव्हतं. आणि असं नव्हतं का एकाच ठिकाणी पैसे द्या तुम्ही. जेवढे आता तिथे 6-7 स्पॉट होते,
जयपूरमध्ये महलच, सगळे महल, काही जंतर मंतर असे भरपूर सारे होते. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणचे पैसे वेगळे होते. कोणाकडे 100 रुपये होते, कोणाकडे 200 रुपये होते, कोणाकडे फक्त राजा महाराजांचा पोशाख वगैरे स्टाईल वगैरे बघण्यासाठी फक्त पर पर्सन 3000 रुपये होते. फक्त 3000 रुपये, एवढं म्हणजे कॉस्टली आहे ते जयपूर. मग ते आम्ही काही जास्त कुठे आतमध्ये गेलोच नाही आम्ही, फक्त आम्ही एकाच ठिकाणी आतमध्ये गेलो. मौजी महल काहीतरी म्हणून नाव आहे, तर मौजी महल असं काहीतरी नाव आहे, त्याच्यात आम्ही फक्त गेलो. ते पण कमी नव्हतं, ते पण पर पर्सन 500 होतं आम्हाला. म्हणजे तिकडचे जे जयपूरवाले माणसं होते त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला बाकी नाही कुठे पैसे घालता आले तर तुम्ही इकडे पैसे घाला. सगळे मिळून 500 रुपये, म्हणजे सगळे मिळून नाही, पर पर्सन 500 होते. पण नाही कुठे तुम्ही काही बघितलं तर फक्त हे बघून जा बोलले. खूप एन्जॉय करा, आणि ते तर एन्जॉयबल होतंच. आणि आम्ही भरपूर एन्जॉय केलं तिकडे. तिथे जसं की भूत बंगल्यासारखं एक होतं, भूलभुलैया एक होतं, परत 3D मूवी होती, अजून एक राऊंड असं फिरत होतं, त्याच्यामध्ये चालायचं होतं. चालताना असं वाटत होतं का आपण पडतोय का काय, पण ते जागेवरच होतं, पण तरी आपल्याला असं ते हॅल्युसिनेशन म्हणतात ना, तसं होतं ते. आपल्याला आपण विचार करतो ना की आता पडतोय म्हणून, असं होतं ते एक होतं. अजून गेम झोन होता सगळ्यात टॉप फ्लोअरला खाण्यासाठी, आणि गेम झोन, हे 2 होते. आणि 3D मूवी होता. म्हणजे असे 4-5 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये त्या 500 मध्ये. मौजी महाल म्हणून काहीतरी आहे, छान होतं ते. फक्त एक जयपूर म्हणजे तरी कॉस्टलीच आहे, असं नाही का स्वस्त आहे, पण तरी पण पैसे देऊन बघितले, मन समाधान झालं तर खूप बरं वाटतं. नाही तर मग काही नाही. तिकडनं मग डायरेक्ट आम्ही गाडीतच बसलो. मग तेवढं एक बघितलं, ऑटो सोडली आम्ही, मग गाडीत बसलो, आणि गाडीत बसून सरळ परत जयपूरला आम्ही हॉटेल बघायला गेलो. जयपूरला हॉटेल बघितले, खूप कॉस्टली जयपूरला हॉटेल, राजस्थानपेक्षा खूप कॉस्टली. आणि स्वच्छता नावाची गोष्ट नाही, अजिबात नाही. खूप घाण होते बाथरूम. आता तुम्हाला बाथरूम काय दाखवणार त्या ब्लॉगमध्ये, म्हणून आम्ही काय दाखवले नाही. कमी पैसे पण सोय खूप छान, सगळं छान, खाणं जेवण वगैरे म्हणतात सगळं छान होतं. पण तेच तुम्ही जयपूरला बघा, जेवणलाही टेस्ट नाही, काय नाही. प्लस राहण्याची सोय चांगली नाही. तिकडे कॉस्ट पण भरपूर आहे सगळ्या गोष्टींचे. काही घ्यायला गेला तरी खूप कॉस्टली होतं. साधी म्हणजे तिथे 10 रुपयाची गोष्ट ही नाहीच भेटत, असं म्हटलं तरी चालेल. खूप कॉस्टली आहे जयपूर. तर दोन्हीकडचा एक्सपिरियन्स आमचा हा बऱ्यापैकी ठीकच होता. राजस्थानचा ठीकच होता. मी जर परत जाणार असेल तर मी राजस्थानला नक्की जाईन, खाटूश्याम बाबांचं दर्शन घ्यायला, सालासर बालाजी. मी राजस्थान हे पूर्ण फिरेल परत एकदा जर मला फिरायचं राहिलं तर. पण जयपूर जाऊन फायदा नाहीये, पैसे फक्त वेस्ट होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट जयपूरवाल्यांना मला एक सांगायची आहे, ती अशी आहे की आमच्या मुंबईत नक्की या तुम्ही फिरायला. तुमच्यापेक्षा तर खूप स्वस्त आहे आमच्या इकडे सगळं, खूप म्हणजे खूप स्वस्त आहे. आणि सांगायचं झालं तर मुंबईत CST जा, नाही तर राणीबाग जा, नाही तर दादर चौपाटी जा, नाही तर देवस्थान करा. आमच्या देवांच्या इथे यायला हा VIP दर्शन असेल तर त्या VIP दर्शनाला थोडेफार पैसे असतात. पण एवढं असं राजस्थान जयपूर सारखं एवढे पैसे नाही घेत आमच्याकडे. थोडंफार राहतं, पण एवढे पैसे घेत नाही. आमच्या इकडे तुम्हाला सगळं फ्रीमध्येच भेटेल. तुम्ही सगळ्यात चांगली गोष्ट आमच्या मुंबईमध्ये एवढी आहे का आमच्या राजाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जर किल्ले बघायला जाल तुम्ही तर तुम्हाला त्या किल्ल्यांवर कुठेच पैसे घेणार नाही की तुम्ही या आणि तुम्ही पैसे द्या. बिंदास या, बिना पैशाचं या, बिंदास फिरा, अशी गोष्ट आहे. आमच्या राजांचे किल्ले बघायला तुम्हाला कोणी 1 रुपया घेणार नाही. पण तुम्ही जे जयपूरवाले पैसे घेतात ते खूप महाग आहे. तुम्ही तुमच्या राजांचे म्हणजे तुम्हाला उलट तुम्ही दाखवलं पाहिजे आमचे राजे बघा कसे होते कसे नाही, कसं दाखवायला पाहिजे. आम्ही फ्रीमध्ये दाखवतो तसं तुम्ही पण दाखवलं पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे त्या गोष्टी. माणूस पैसा म्हटलं जिथे पैसे जास्त म्हटलं तर तिथे माणूस शक्यतो जातच नाही. मला तरी असं वाटतंय. एक तर तुम्ही रेट कमी ठेवा जराशे, थोडेफार का होईना कमी करा तुम्ही, कारण की भरपूर रेट आहेत ते. आम्हाला नाही परवडले तेवढे. जे असतील ज्यांना परवडत असेल ते गेले असतील, बघून आले असतील. पण खूप महाग आहे जयपूर. भरपूर मोठा ब्लॉग झालेला आहे. मी भरपूर बऱ्यापैकी एक्सप्लेन केला आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मी कधी असं बोलत नाही, आज बोलते. म्हणजे माझ्या लक्षात नाही आलं असं कधी बोलावं म्हणून आज बोलते. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.